गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि शरणगमनं सम्पूर्णं पाणातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि अभिन्नादाना वैरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वैरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 तिसरणेन सद्यं पंचशीलं धम्मं साधुतं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलं सम्पादेतव्यम्। इति विश्व नाही सर नमो तसं इथे विश्व हात जोडा सगळ्यांनी पाहू नका इकडे तिकडे येण्यासारखे हात डोळे बंद करून हात जोडा नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनोत्तरो पुरुषधम्मसारथि सत्तादिरमनोत्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि स्वाक्षातो भगवता धम्मो संदिग्धिको अकालिको ये पस्सिको उपनयिको पश्चातं वेदितव्यो विज्ञायते धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो पूजोपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो
प्रतिपन्नो भगवतो सावक संगो सामीचे प्रतिपन्नो भगवतो सावक संगो यदिदं चत्वारि पुरीसयुगानि अट्ठपुरीसपुद्गला ये स भगवतो सावक संगो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यक्षेत्रं लोकसाति संगं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि वन्दामि चेतियं सब्बं सब्बठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधिं बुद्धरूपं सकलं सदा यस्मूले निसिन्नो वा सब्बारि विजयम् अका पत्तो सब्बन्युतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं ते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते अहं ते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते अहं ते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते साधु 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 ही जागा अतिशय महत्वपूर्ण असलेली जागा आहे. आपण ज्या ठिकाणी आहोत, सिद्धार्थाने कपिलवस्तू सोडल्यानंतर 6 वर्षे कठोर असे परिश्रम केले, ज्याला तपश्चर्या म्हणतात, साधना केली. त्यापैकी दीर्घकाळ या गुफेमध्ये त्यांनी व्यतीत केला, या परिसरामध्ये व्यतीत केलाय. सुरुवातीला ते आलारकाला, मुदक रामपुत आणि भृगु ऋषी यांच्या आश्रमात काही काळपर्यंत राहिले होते. तिथे त्यांचे मन तृप्त झाले नाही, त्यांना तिथे समाधान झाले नाही, आणि म्हणून त्यांनी स्वतःहून आता आपण स्वतः स्वयं मार्ग शोधायचा असं ठरवलं. सगळे आश्रम सोडल्यानंतर ते राजगीरमध्ये आले, जिथे आपण उद्या जाणार आहोत. राजगीरमधून ते या ठिकाणी आले. निसर्गरम्य वातावरण त्या काळामध्ये, म्हणजे 2600 वर्ष झाले, हा डोंगर यापेक्षा अतिशय खाली असेल. त्या काळामध्ये घनदाट इथे वनराई म्हणजे जंगल, फार डीप असं जंगल होतं. आणि त्या जंगलामध्ये या ठिकाणी 5 साधू राहत होते. जटाधारी साधू होते. तपस्सू, भल्लिक, महानाम, कौंडिन्य, भद्दीय, वप्प, महानाम आणि अश्वजित. ते 5 जटाधारी साधू सोबत राहत होते. ते एकमेकांचे मित्र होते. सिद्धार्थ या परिसरात आले आणि या निसर्गरम्य वातावरणात, या अरण्यात त्यांना ती गुफा दिसली.
आता जी गुफा आहे ती त्या काळातली गुफा नाही, त्याच्या पलीकडे हा जो दगड आहे हा इथपर्यंत असू शकतो, याच्यापेक्षा खाली असू शकतो. आणि या ठिकाणी एक नैसर्गिक गुफा होती, त्या गुफेमध्ये ते बसले. म्हणजे 2600 वर्षाच्या काळात हे सगळं पडत पडत आलेलं आहे. आणि मग आता जेव्हा केव्हा ह्या गोष्टीची ओळख पटली तेव्हा ती एक छोटीशी गुफा तिथे संरक्षित केली, त्याला कॉन्क्रीट लावून वगैरे दरवाजा करून. सिद्धार्थाला ही गुफा दिसली आणि सिद्धार्थ एकटेच त्या गुफेमध्ये राहत होते. ह्या 5 जणांनी पाहिलं, ते 5 जण सिद्धार्थाच्या जवळ आले, सिद्धार्थाचं सहकार्य त्यांनी केलं, सिद्धार्थाची सेवा केली, त्यांना सहवास दिला. तेव्हा सिद्धार्थ या ठिकाणी राहत होते त्यावेळेला दिवसाच्या वेळेला ते त्या गुफेमध्ये बसून राहायचे आणि रात्रीच्या वेळेला अरण्यात राहायचे, जंगलात राहायचे, साधना करायची. साधना करत असताना, चिंतन करत असताना ते एवढे कठोर परिश्रम करायचे की एखाद्या जागेवर ते उभे राहिले तर आठवडा 2-2 आठवडे शरीराची हालचाल न होऊ देता उभेच राहत असत. तर ते चमत्कार नाही किंवा ही काही अशी रचलेली कथा नाही, तर हे शक्य आहे. जे मी एक साधारण भिक्षू आहे, मला माझी आठवण आहे की मी ज्या वेळेला इथे यायचा सुरुवातीच्या काळामध्ये 1998 2000च्या नंतर, त्यावेळेला मी एका जागेवर उभा राहिलो तर 2 दिवस उभा राहिलेलो माझी कॅपॅसिटी होती. मी तर अगदी सामान्य आहे, आता तर मला चालता येत नाही, पण त्यावेळेला बुद्धगयेपासून मी चालत चालत इथपर्यंत यायचो. गळ्यामध्ये भिक्षापात्र अडकायचं, रस्त्यात भेटलेल्या वस्तीच्या समोर उभं राहायचं, अन्न मिळायचं ते घेऊन इथे यायचं आणि इथे बसून खायचं. दिवसभर इथे बसायचं आणि सायंकाळी निघून जायचं. असं महिन्यातून 4 ते 5 वेळा इथे यायचं. कधी सोबत असायचे, कोणी कधी एकटे असायचे. हा माझा एक्सपिरियन्स आहे. माझ्यासारखा साधारण भिक्षू जर हे करू शकतो तर ते बोधिसत्व होते, सिद्धार्थ जन्मताच. त्यामुळे ही काही कोणी रचलेली कथा नाहीये. तर सिद्धार्थ साधना करत असताना एका जागेवर बसून राहायचे, तर एकाच जागेवर 2-2 आठवडे ते बसून राहायचे, चिंतन मनन करायचे. मी कालही सांगितलं की त्यांचे डोळे कधी बंद नव्हते. एका पावलाला जोडून दुसरं पाऊल असे 7 पावलाचा अंतर जिथपर्यंत त्यांच्या स्वतःचे असेल तिथपर्यंत त्यांची नजर असायची. एकदम खाली नाही, समोर नाही, डावीकडे उजवीकडे नाही किंवा वर नाही. ही बाब फार महत्वाची आहे. त्याला स्टॅटिस्टिक म्हणतो आपण, सांख्यिकी तत्वज्ञान आहे. सांख्यिकी एक तत्वज्ञान आहे जे कपिल आश्रमामध्ये सिद्धार्थाने शिकलेलं होतं. त्या सांख्यिकीमध्ये ह्या गोष्टी येतात. 7 आठवडे ते चालले, 7 आठवडे त्यांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर या ठिकाणी व्यतीत केले, 7 बुद्धांगाचा उपदेश त्यांनी केला. अशा अनेक गोष्टी आहेत त्या सांख्यिकी तत्वज्ञानात येतात, त्या तुम्हाला एवढ्या लवकर कळणार नाहीत. तर सिद्धार्थ या ठिकाणी परिश्रम करायचे. एखाद्या जागेवरती विश्रांती करायला पडले तर ते आठवडा त्या जागेवरून शरीराची हालचाल न होऊ देता उठायचे नाही आणि एवढी कठोर तपश्चर्या करायचे. परंतु त्यामध्ये साध्य असं काही होत नव्हतं. एक दिवस असा झाला की नाचगाणे करणारी मंडळी, त्याला तमाशे मंडळी, फार पूर्वीच्या काळात मी माझ्या लहानपणी पाहायचा, गावाखेड्यामध्ये 4-6 महिला, 4-6 पुरुष, कोणी वाजवणारे, कोणी गाणारे, कोणी नाचणारे असे त्यांची एक मंडळी असते. एका गावात गेले की 4-4, 8-8 दिवस ते राहतात आणि तिथून दुसरीकडे जातात. तशी एक मंडळी सिद्धार्थ या ठिकाणी बसलेले असताना त्यांच्या जवळून जात होते आणि जात असताना त्यांच्यामध्ये एक संवाद होता. जी नर्तकी होती ती नर्तकी स्त्री वीणावादन करणाऱ्या त्या वीणावादकाला म्हणाली होती की बाबा तू वीणेचा तार कधी कधी फार जास्त टाईट करतो, म्हणजे कसतो. त्यामुळे काय होतं की मनोरंजन श्रोते आले की तो वीणेचा तार तुटतो आणि मनोरंजनात खोळंबा उत्पन्न होतो. कधी कधी तो वीणेचा तार सैल सोडतो, त्यामुळे त्या वीणेच्या तारेतून जो स्वर निघतो तो भंगार येतो, म्हणजे मधुर स्वर येत नाही, त्यामुळे श्रोतांचे मनोरंजन होत नाही. तर वीणेचा तार तेवढाच कसला पाहिजे की तो तुटणारही नाही आणि त्यातला स्वर देखील मधुर असेल. सिद्धार्थाच्या कानावर ही गोष्ट पडली आणि त्यांनी चिंतन केलं की मी माझ्या शरीरासोबत वीणेच्या तारेसारखं करत आहे. पूर्वी राजपुत्र असताना, राजवाड्यात असताना सगळे भौतिक सुख अनुभवले, जसे वीणेची तार सैल सोडली, बरोबर. त्यानंतर आता मी माझ्या शरीरामध्ये एवढे कष्ट निर्माण करत आहे, या शरीराला एवढा त्राण देत आहे की जशी वीणेची तार ताणल्यानंतर तुटते तसं हे शरीर कधीही मृत्यूला प्राप्त होऊ शकतं. आणि जर या शरीराचा मृत्यू झाला तर मला जे साध्य करायचंय, जो मार्ग मला प्राप्त करायचा आहे तो मला मिळणार नाही. आणि मग सिद्धार्थांनी त्यावेळेला ठरवले की आपण हे सोडून मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. बुद्धत्व प्राप्तीनंतरच्या पहिल्या उपदेशात भगवान बुद्धांनी त्याच 5 जणांना भिक्षू बनविले आणि त्यांना उपदेशामध्ये सर्वप्रथम सांगितलं की भिक्षूंनो, जीवनाच्या 2 अंताचा मी त्याग केला. जीवनाचे जो 2 टोक आहेत
त्या 2 टोकाचा त्याग केला. कोणते 2 टोक? तर बुद्ध असं सांगतात की भिक्षूंनो, जीवनाचं एक टोक आहे भौतिक सुखात लोळत राहणे, भौतिक सुखात अडकून पडणे, आसक्तीत पडणे, आणि जीवनाचं दुसरं टोक आहे शरीरामध्ये क्लेश उत्पन्न करणे. या दोनही टोकाला सुज्ञजनांनी, पंडितांनी हीन मार्ग म्हटलेला आहे. आणि हे दोनही मार्ग केवळ आणि केवळ दुःखच उत्पन्न करणारे असतात. भिक्षूंनो, हे मी जाणलं आणि म्हणून मी मध्यम मार्ग निवडला. मग काय होता मध्यम मार्ग? तर मध्यम मार्ग दुसरं तिसरं काही नसून तो आर्य अष्टांग मार्ग होता. ज्या वेळेला सिद्धार्थांनी त्या नाचगाणे करणाऱ्या मंडळीचा संवाद ऐकला, ही गुफा सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला त्यांनी ठरवलं की आपण आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारचे क्लेश उत्पन्न होऊ द्यायचे नाही. इथून आता आपण जाणार आहोत त्या ठिकाणी ते गेले. एक साधारणतः 6-7 किलोमीटर अंतरावरती जागा आहे पायी पायी, आणि तिथे एका वडाच्या झाडाखाली ते बसले. शरीर अतिशय गलित गात्र झालेलं होतं. मी कालही सांगितलं की पोटाला हात ठेवला तर ही पाठ आहे वाटावं, आणि पाठीवर हात ठेवला तर हे पोट आहे असं वाटावं. शरीरामध्ये रक्तही नव्हतं आणि मांसही नव्हतं. जी मूर्ती आता गुफेमध्ये तुम्ही पाहिली ते त्याचं एक प्रतीक आहे, प्रतिबिंब केलाय की शरीर एवढं गलित गात्र झालेलं होतं, तरीही इथून त्या तेवढ्या अंतरापर्यंत ते चालत गेले. आणि एक विशाल वटवृक्ष होता, त्या विशाल वटवृक्षाखाली ते बसले. शरीर अतिशय मरगळ आलेली होती आणि ते त्या ठिकाणी बसले. बसल्यानंतर बराच वेळ झाला. सुजाता नावाची गृहिणी, त्या बकरोर नावाचं ते गाव आहे, एका आजच्या गवळी आपण ज्याला म्हणतो, 500 गायी त्यांच्याकडे होत्या. त्यांची ती मुलगी होती. तिची एक नोकराणी होती आणि त्या नोकराणीने सिद्धार्थाला पाहिलं. शरीर अतिशय गलित गात्र झालेलं आहे, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे आणि अतिशय प्रसन्न मुद्रा त्यांची दिसत होती. त्या नोकराणीनं पाहिलं आणि सुजाताला, आपल्या मालकिनीला जाऊन सांगितलं की आपल्या मालकीच्या जमिनीत त्या वटवृक्षाखाली एक तेजस्वी तपस्वी पुरुष बसलेला आहे. कदाचित त्याचा कोणत्याही क्षणाला मृत्यू होऊ शकतो. आणि मग सुजाताच्या मनात आलं की मृत्यू होण्याच्या पूर्वी जर त्या तपस्वी पुरुषाला आपण जर काही अन्न दिलं तर आपल्याला पुण्य लागेल. ताबडतोब सुजाताने दुधाभाताची खीर तयार केली आणि एका दगडाच्या पात्रामध्ये ती खीर घेऊन सुजाता त्या वटवृक्षाकडे आली. सिद्धार्थाकडे पाहिलं. सिद्धार्थाने त्या खिरेचा स्वीकार केला. म्हणजे अनेक वर्ष भाताचा एक कण खात होते, एक शीत भाताचं, एक घोट पाण्याचं पित होते. एवढा प्रचंड शरीरामध्ये त्यांच्या क्लेश उत्पन्न झालेला होता. शरीर अतिशय गलित गात्र झालेलं होतं. आणि अशा अवस्थेत सुजाताने दिलेली दुधाभाताची पूर्ण खीर सिद्धार्थाने सेवन केली. हे जे 5 जण होते, कौंडिन्य, बप्प, भद्दीय, महानाम आणि अश्वजित, या 5 जणांनी हे दृश्य पाहिलं की सिद्धार्थ आता शिजलेलं अन्न खात आहे, पोटभर खात आहे. मग या 5 जणांनी आपापसामध्ये ठरवलं की आता सिद्धार्थाच्या सोबत राहण्यात काही अर्थ नाही, कारण सिद्धार्थाने तपश्चर्या सोडली, तो आता कदाचित भौतिक जगाकडे वळू शकतो. हे 5 जण सिद्धार्थाला सोडून तिथून निघून गेले. खीर खाल्ल्यानंतर काही वेळ विश्रांती करून सिद्धार्थांनी त्यावेळेला निश्चय केला की शरीरामध्ये जी ऊर्जा उत्पन्न झाली त्यांच्या, त्या ऊर्जेमुळे त्यांना एक फील झालं. म्हणजे बुद्धत्वाची ती पृष्ठभूमी होती. पृष्ठभूमी कशाला म्हणतात? जसं सकाळच्या वेळेला सूर्योदय होत असताना आकाशाकडे पूर्व दिशेला जर आपण पाहतो तर आकाशात लालिमा पसरलेली दिसते आणि मग आपल्याला असं वाटतं की आता काही वेळात सूर्योदय होणार आहे. तर सूर्योदयाची पृष्ठभूमी आहे सकाळच्या वेळेला आकाशात पूर्व दिशेला लालिमा पसरलेली असते. तसं सिद्धार्थाच्या मनात बुद्धत्वाची पृष्ठभूमी त्यांना दृष्टीस आली की हा बुद्धत्वाचा आता अंतिम प्रवास असू शकतो. खीर सेवन केल्यानंतर त्यांनी निरंजना नदी पार केली. नदीच्या मध्यभागी ते गेले. त्यांच्या हातात ते दगडाचं पात्र होतं आणि मध्यभागी त्या पात्रामध्ये पाण्याच्या प्रवाहात उभं राहून त्यांनी निश्चय केला की हे पात्र जर पाण्याच्या प्रवाहात सोडलं तर उलट्या दिशेने जाऊ शकत नाही. ज्याप्रमाणे हे पात्र नदीच्या पाण्यात सोडल्यानंतर उलट्या दिशेने वाहू शकत नाही, त्याप्रमाणे बुद्धत्वाला प्राप्त करणे हे कठीण आहे, अशक्य. हे पात्र नदीच्या पाण्याच्या प्रवाहात सोडलं तर प्रवाहाच्या दिशेने वाहून जाईल, विरुद्ध दिशेने जाणे अशक्य आहे. परंतु बुद्धत्वाला प्राप्त करणे जरी अशक्य असेल तरी मी बुद्धत्वाला प्राप्त केल्याशिवाय अंतिम श्वास सोडणार नाही. आणि असं म्हणून त्याने ते पात्र नदीच्या पाण्यामध्ये, प्रवाहामध्ये सोडलं. कुणाकुणाला ते बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचल्यानंतर एक भ्रम होतो की त्यामध्ये असं लोकांच्या मनात येतं की पात्र नदीच्या विरुद्ध दिशेने वाहून गेलं. पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पात्र वाहून गेलं नाही, परंतु
या संस्कृतीच्या, या सृष्टीच्या विरुद्ध दिशेत जाऊन सिद्धार्थांनी बुद्धत्व प्राप्त केलं, जे कुणालाही शक्य नव्हतं. ते पात्र त्यांनी सोडलं, पलीकडच्या तीरावरती गेले. महाबोधी वृक्षाच्या अवतीभोवती ते जागा शोधत होते. त्यांना बसण्यासाठी जागा त्या ठिकाणी निबांत वाटली. कुशा नावाच्या शेतकऱ्याने 7-8 मुठीचे गवत कापले आणि त्यांना ते आसन तयार करून दिलं आणि त्या आसनावर त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली. इथे आपल्याला एक फील करायचं, एक अनुभव करायचा आहे की आपण प्रवास करत करत आलो. मगाशी कोणीतरी म्हणाले की सिद्धार्थ पायी पायी कसे आले असतील, ते तर राजपुत्र होते. कपिलवस्तू इथून जवळपास 400 किलोमीटर असू शकते. 400 किलोमीटर अंतर आहे. अनवाणी पायाने दिवसातून एकदा ते इथे येण्याच्या पूर्वी लोकांनी दिलेलं भोजन सेवन करायचे, भिक्षाटन करायचे आणि एवढ्या दूरपर्यंत. बरं, सिद्धार्थांनी हे सर्व कुणासाठी केलं? आपणाला हे गृहीत धरायचंय की हे माझ्यासाठी केलंय. आपणाला या जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक माणसाला हे गृहीत धरायचं की माझ्यासाठी केलाय. कारण सिद्धार्थाला याची काय गरज होती? सिद्धार्थाला याची आवश्यकता नव्हती. पण सिद्धार्थांनी एवढे कठोर परिश्रम केले, मग आपले परिश्रम त्यापुढे गौण आहे. मी मगाशी बसमध्ये पण सांगत होतो की आपण काय कष्ट करत आहोत, हे आपल्यासाठी फार इझी आहे. पायी चालता आलं नाही तर खांद्यावर कावड आहे, त्या कावड मध्ये आलो ना आपण, ठीक आहे. सकाळी आपणाला असं वाटलं, कार्यकर्त्यांना आबाला असं वाटलं की बाबा उपाशी पोटी कसे चढतील, म्हणून सकाळी 6 वाजता नाश्त्याची तयारी केली. अजून काय हवंय? इथून गेल्याबरोबर जेवण मिळणार आहे, चलून चलून थकले बा, आता जेवण केलं पाहिजे. हे सिद्धार्थाला मिळत होतं का? काहीच नव्हतं यापैकी. पण एवढ्या कठोर परिश्रमात त्यांनी हे बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त केलं. ही जागा त्यामुळे किती पवित्र असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही, त्याचा अंतही आपल्याला लागू शकत नाही. मी वारंवार एक गोष्ट तुम्हाला लक्षात आणून देत राहील प्रवास असेपर्यंत की आपण अतिशय धन्य आहोत. माझ्यासोबत असणारे कार्यकर्ते, आमच्या आबा आणि आम्ही जेवढे नेहमी येतो, ते एक वाक्य दरवर्षी माझ्या मुखातून अनेकदा ऐकतात की आपण धन्य आहोत की आपणाला ही संधी मिळाली. यापुढे आपणाला ही संधी मिळेल की नाही, आपणाला काही शाश्वती आहे का? पण गेल्या 20 वर्षापासून आम्ही सातत्याने येत आहोत. मी एक अनुभव करतो की माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांना कदाचित तो अनुभव होत असेल अथवा नसेल, पण मी एक अनुभव करतो की आम्ही काहीतरी कुशल कर्म करतो आहोत, म्हणून आम्हाला पुन्हा पुन्हा येण्याची संधी मिळते. जात असताना बुधगयेतून पाय काढत असताना डोळ्यात अश्रू येतात की आता पुन्हा आयुष्यात येण्याची संधी मिळेल की नाही. म्हणजे ही एवढी मोठी धन्यता आपल्याला लाभली. कुणाच्या आई वडिलांनी कुणाला पैसे दिले, कुणाच्या पतीने कुणा पत्नीला पैसे दिले, कुणा पत्नीने पतीला पैसे दिले, कुणा भावाने बहिणीला, कुणा बहिणीने भावाला, असं अनेकांनी आपल्याला सहकार्य केलं. हे सगळं काही आपल्यासाठी कृतज्ञता बाळगण्याचं कारण आहे. इथे आल्यानंतर आपण आपल्यासाठी तर भावना करतच आहोत, पण आपल्या वाडवडिलांसाठी, आपल्या पूर्वजांसाठी, जिवंत असलेल्या मातापित्यांसाठी, मृत्यू पावलेल्या मातापित्यांसाठी, आपल्या नातलगांसाठी, परिवारजनांसाठी, बंधू भगिनींसाठी, आपल्या परिचित अपरिचित असलेल्या जगातल्या सृष्टीतल्या संबंध मानवमात्रांच्यासाठी आपण या ठिकाणी भावना करीत असतो. आपण ती भावना करायची आहे की मला ज्याप्रमाणे या जगण्याचा आनंद मिळतो आहे बुद्धत्वाचं दर्शन करत असताना, हा आनंद सृष्टीतल्या प्रत्येक माणसाला मिळाला पाहिजे. बुद्धत्वामध्ये हा गुण सर्वोच्च आहे. सिद्धार्थांनी बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त केलं. बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त केल्यानंतर सिद्धार्थाला, म्हणजे भगवान बुद्धाला तो आनंद मिळाला, पण त्यांनी 45 वर्ष पुन्हा कठोर परिश्रम केले आणि लोकांना उपदेश केला. काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये, आपल्या कर्मातून, आपल्या कृतीतून घडतात, त्या आपणाला आनंद देतात आणि तो आनंद आपणाला जीवनभर पुन्हा पुन्हा प्रोत्साहित करणारा असतो. एक क्षण गेला तरी आपणाला त्याची पर्वा करता कामा नये, परंतु येणारा क्षण आपल्यासाठी आनंददायी असेल. येणाऱ्या क्षणात माझे कर्म हे कुशल होऊ शकतात. मागे गेलेला क्षण तो गेला असेल तरी येणाऱ्या क्षणामध्ये मला कर्म करायचे. ही गोष्ट ग्राह्य धरून सिद्धार्थांनी कपिलवस्तू सोडल्यानंतर बुद्धत्व प्राप्तीपर्यंत कठोर परिश्रम करत असताना तेवढे पेशन्स, तेवढी सहनशक्ती त्याने त्यांच्यामध्ये जी आहे ती धारण केलेली होती. तेव्हा कुठे त्यांना बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त झालं. एक म्हणजे अशा काही घटना आमच्या प्रवासामध्ये घडतात सद्धम्म प्रतिष्ठानच्या या टूर मध्ये. जसं आपल्यासोबत एक आपल्या माताजी आहेत, पडगणीताई, डॉक्टर साहेब होते, त्यांचे मिस्टर ते मागच्या वर्षी मरण पावले याच महिन्यामध्ये. त्यांचे तिकीट आम्ही काढले होते आणि मी जिद्दीनं पेटलो होतो की त्यांना इकडे आणायचंच नाही.
पण योगायोग असा की येण्याच्या पूर्वी त्यांची प्रकृती बिघडली. मी इथे आल्यानंतर प्रकृती त्यांची बिघडली असं माहीत झाल्यानंतर मी सतत त्यांच्यासाठी प्रार्थना करायचो, भावना करायचा. मी मनामध्ये अशी जिद्द ठेवून होतो की मी काहीही करून तुमचं जरी येणं झालं नाही, त्यांची डेथ झाली त्यावेळेला त्यांच्या प्रेताजवळ मला या गोष्टीचं स्मरण झालं की डॉक्टर साहेब मी तुम्हाला नेणार होतो परंतु योगायोग झाला नाही आणि मी तुम्हाला नेऊ शकलो नाही, पण मी तुमच्या पत्नीला नेईल. यावर्षी त्यांचे तिकीट काढले ते सुद्धा कॅन्सल करायला तयार झाले होते. मी त्यांना एका शब्दाने देखील बोललो नाही की तुम्हाला यायचंय, पण माझ्या मनात मी रोज त्यांच्यासाठी भावना करायचं की मी त्यांना नेईलच आणि ते येतीलच. ते आपल्या सोबत आहेत. मी त्यांना बोललो सुद्धा नाही, परंतु त्या यावर्षी न येताना सुद्धा या प्रवासामध्ये आल्या. आमच्या प्रवासामध्ये ही आमची सगळ्यात मोठी कमाई आहे. जे कार्यकर्ते आहेत आमच्या सोबत किंवा जे या ठिकाणी परिश्रम करतात, आपले तिकीट काढत असताना सकाळी 3 वाजता आबा आणि त्यांच्या सोबत गेलो बाबा कुठे तो वाळला माणूस आहे का त्याच्यात दम. रात्री 3 वाजता स्टेशनला जाऊन खिडकीला लाईन नंबर लावून बसलेत. इंदू कुठे आहे इंदू, ते इंदू. म्हणजे हे सगळं करण्याच्या पाठीमागे आम्हाला एक कमाई करायची आहे. मी आता पडगणे डॉक्टर साहेबांचं आणि पडगणे ताईचं उदाहरण सांगितलं त्याप्रमाणे की मग हा उद्देश आपल्यामध्ये आहे. तुमचे तिकीट काढत असताना सकाळी 3 वाजता 6-7 कार्यकर्ते, आबा स्वतः रिटायर्ड PSI आहेत. ते PSI म्हणजे काय साधी गोष्ट आहे का. दंडे मारणारा माणूस, आयुष्यभर लोकांना दमदाटी करणारा माणूस सकाळी 3 वाजता रेल्वे स्टेशनच्या खिडकीला जाऊन उभा राहतो. परत त्यांची प्रकृती ठीक नाही. हे सगळं करण्याचा उद्देश एकच आहे की जिवंत आहोत तोपर्यंत काहीतरी कुशल कर्म करायचे आणि जेवढे अधिक करता येतील तेवढे कुशल कर्म आपल्याला करायचे. आणि ही खरी बुद्धाची शिकवण आहे. ही खरी बुद्धाची शिकवण आहे. ते दृश्य असतील, ते अदृश्य असतील आणि तीच आपली शिदोरी असणार आहे. मृत्यूपर्यंत उर्वरित आयुष्यामध्ये आपल्याला हे सगळं मिळवायचं आहे. बरोबर की नाही. तर या ठिकाणी आल्यानंतर आपणाला जीवनामध्ये परिश्रम करण्याची संधी मिळाली तर आपण स्वतःला धन्य समजू. कारण परिश्रमाशिवाय सूर्य दिसणार नाही, प्रकाश दिसणार नाही. हे सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केलं या उदाहरणातून स्पष्ट होत आहे. इथे आल्यानंतर प्रत्यक्ष त्या जागेचा आपण किती धन्य आहोत बघा. किती धन्यता आपल्या जीवनातली, म्हणजे त्याला आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. जिथे त्यांनी अनेक वर्ष घालवले आणि बुद्धत्व प्राप्त केलं त्या जागेवर आपण बसलो. एवढा वेळ बसण्याची आपल्याला संधी मिळाली आणि त्यांच्या त्या गोष्टीचं चिंतन करण्याची संधी मिळाली. ही फार मोठी गोष्ट आपल्या जीवनामध्ये एक फार मोठी उपलब्धी आपल्यासाठी आहे. आणि आपण या ठिकाणी ही धन्यता बाबासाहेब आंबेडकरांना कृतज्ञता अर्पण करून ती समर्पित करतो. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळेच आपण इथपर्यंत येऊ शकलो. कष्ट जरी केले असतील पैसे मिळवण्यासाठी तरी कष्ट करण्याचा अधिकार मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिले, तरच आपण इथपर्यंत येऊ शकलो. बरोबर नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्मरणात ठेवायच्या आहेत. मी बसमध्ये दोन्ही गाड्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इथून पुढचा प्रवास करत असताना जे इथे दर्शन केलं, जे ऐकलं त्याचं चिंतन करायचं. मी समोर असताना कोणाच्या मोबाईलची रिंग जर वाजली तर नाव घेऊन मी सगळ्यांच्या मध्ये त्यांचा अपमान करेल, असं होऊ देऊ नका. माझ्याकडे 3 मोबाईल आहेत परंतु कधीच माझ्या मोबाईलची रिंग वाजलेली तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही त्या गोष्टीकडे जास्त वळू नका ज्या गोष्टीमध्ये आपला वेळ वाया जाईल, ज्यामुळे आपलं मन विचलित होईल किंवा अस्थिर होईल. आणि या सगळ्यात अडथळा ठरणाऱ्या गोष्टी आहेत की मी जसं मगाशी बसमध्ये दोन्ही बसमध्ये सांगितलं की तुम्ही इथे येऊन जर फॅमिलीतल्या लोकांना विचाराल काय खाल्लं रे बापू, कसे कपडे घातले, कुठं गेला, बरा आहे का, झोपला काऊन नाही, तर इथं तुम्हाला दर्शन होणार नाही. सिद्धार्थाने अतिशय सुंदर म्हणजे विश्वसुंदरी असलेली, त्यापेक्षाही सुंदर असलेली, मी सिनियर्स पेक्षाही सुंदर असलेली पत्नी सोडली. एक गोंडस असलेलं बाळ त्यांनी सोडलं. पराक्रमी माता पिता त्यांनी सोडले आणि सिद्धार्थांनी कधी त्यांची चिंता केली नाही. त्यांचं दर्शन करण्यासाठी आपण इथे आलो तर आपण त्या गोष्टीपासून जेवढं अलिप्त राहता येईल तेवढं अलिप्त राहा. नेसेसरीच आहे आणि खरंच गरजेचं आहे तर तुम्ही ते करा, परंतु एकांतात करा. तुमच्यामुळे कुणाला अडथळा होणार नाही. स्वतः डिस्टर्ब होऊ नका, इतरांना डिस्टर्ब होऊ देऊ नका. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि या गोष्टीची जाणीव ठेवा की या प्रवासामध्ये आपणाला काही कष्ट होऊ शकतात, आपणाला शारीरिक श्रम होऊ शकतात, आपल्याला काही अडथळे येऊ शकतात. ते अडथळे आणि ते कष्ट, शारीरिक श्रम हे सगळं काही गौण आहे. मेन केंद्रबिंदू आहेत ते म्हणजे बुद्धत्वाचं दर्शन. आलं लक्षात. आपण सर्वजण इथून आता सुजाताने ज्या ठिकाणी सिद्धार्थाला खीरदान केलेली होती त्या ठिकाणी जाणार आहोत सर्वांना.
इच्छितं पथितं तुम्मं क्षिप्रमेव समेज्यतु सब्बे पुरन्तु चित्तसङ्कप्पा छन्दोपन्नरसो यथा मणिज्योतिरसो यथा अभिवादनशीलैः नित्यं वड्डापचायिनो चत्तारो धम्मा वड्डन्ति आयुवन्नो सुखं बलम् आयुरारोग्य संपत्ति सग्ग संपत्तिमेव च ततो निब्बान संपत्ति इमे नाते समेज्यतो. एक मंगल भावना आपण करणार आहोत. शरीराला सरळ ठेवून डोळे बंद करून डाव्या हातावर उजवा हात ठेवून बसा. आपण आपल्या प्रती आणि सृष्टीतल्या संपूर्ण सत्वरूपांच्या प्रती शरीर सरळ ठेवा, डाव्या हातावर उजवा हात ठेवून डोळे बंद करून बसा. अहम अबीरो होमी अप्यापच्छो होमी अनिगो होमी सुखी अत्तानं परिहरामि अहं वियमह्यं आचार्योपज्जाया माता पितरो हितसत्ता वेरी सत्ता मज्जतिक सत्ता अवीरा हुन्तु अव्यापच्चा हुन्तु अनिगा हुन्तु सुखी अत्तानं परिहरन्तु दुःखामुञ्चन्तु यथा लब्ध संपत्तितो मा विगच्छन्तु कम्मसका इमस्मिन् विहारे इमस्मिन् गोचरगामे इमस्मिन् नगरे इमस्मिन् प्रदेशे इमस्मिन् जम्बुद्वीपे इमस्मिन् चक्रवाले ईश्वरजना सिमट्टक देवता सब्बे सत्ता अवेरा हुन्तु